करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो। ओम नमः पार्वती पते हर 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 महादेव। आज शिव महापुराण कथा प्रारंभ होत आहे। कथेचा पहिला दिवस। जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य होते शिव उपासनेने। पुराणातील मुरकुंड नावाचे मुनी, त्यांना पुत्र संतान नव्हतं। गडगंज संपत्तीवान, गणराज्याचे नायक, पण नेहमी संतती नसल्यामुळे उदास असायचे। एक दिवशी पर्वकालामध्ये महर्षी नारद त्यांच्याकडे गेले। त्यांनी त्यांचं स्वागत केलं, उच्चासनी बसवलं, पाद्यपूजा महापूजा केली आणि नारदांनी त्यांना विचारलं, ब्रह्मर्षी, गडगंज संपत्तीवान, सर्व योग प्राप्त असताना आपण उदास का? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, धर्मशास्त्र असं सांगते, प्रत्येकाला कोणता तरी ताप असतो आणि तो आतून जाळत असतो। तो ताप, ते दुःख दोनच लोकांकडे सांगावं। म्हणून एक तर सख्या आईजवळ सांगावं, नाहीतर संतांजवळ सांगावं। म्हणून मी तुमच्याकडे सांगतोय। मला पुत्र संतान नाही। त्यावेळेस सर्वांचं बाळ भगवान ब्रह्मदेवाकडे आहेत। ते माझे पिता आहे, प्रजापती आहेत। नारद महर्षी तिथं गेले आणि भगवान ब्रह्मदेवाला म्हणाले, भगवान, मृत्यूलोकामध्ये मुरकुंड नावाचा मुनी आहे, त्यांना पुत्र संतान नाही, त्यांचं बाळ पहा। त्यावेळेस भगवान ब्रह्मदेवाने मुरकुंड मुनीचं बाळ पाहिलं आणि लगेच नारदांना सांगितलं, नारदा, घ्या लिहून आणि सांगा त्यांना, नारदा, मी 7ही जन्म त्यांना तेवढीच संपत्ती देणार। 7ही जन्मात मी त्यांना गणराज्याचा नायक बनवणार, पण 7ही जन्मात त्यांना पुत्र संतान देणार नाही। हे त्याचं भविष्य आहे। मग पुत्र संतान होणार नाही जर हे सांगितलं तर तो प्राण सोडून देईल, उदास होईल। ब्रह्मदेवाचं ऐकलं आणि सरळ भगवान विष्णूकडे गेले। वैकुंठामध्ये गेल्यानंतर भगवान विष्णूंना हे गारानं सांगितलं। त्यावेळेस भगवान विष्णू म्हणाले, तुम्ही जे गारानं सांगितलं त्याबद्दल मला एक आठवलं। ज्यावेळेस भगवान शिवांनी मला आणि ब्रह्मदेवाला अनुग्रह दिला होता, त्यावेळेस गुरुमुखातील वाक्य, गुरुर्वाक्यम सदा सत्यम, सत्यम देव परमपदम, भगवान शिवांनी अनुग्रह प्रसंगी आम्हाला 3 शब्द दिले होते। जी गोष्ट अशक्य ती गोष्ट शक्य होते शिव उपासनेने। आकडा 2, जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य होते संत सेवेने। आकडा 3, जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य होते निष्काम सेवेने। या 3 गोष्टी त्यांना अनुसरायला सांगा। त्या योगे थेंबे थेंबे तळे साचे योग प्राप्त होईल आणि त्यांचं तुमचं मनोगत पूर्ण होईल। नारदांना आनंद झाला। नारद महर्षी मृत्यूलोकात मुरकुंड मुनीकडे गेले आणि त्यांना हा घडलेला प्रकार सांगितला। त्यांनी विचार केला, असलेली सर्व गडगंज संपत्ती मी शिव कार्यासाठी
आणि समर्पित करतो. आपल्या राज्यातील प्रत्येकाला त्याचा मोबदला दिला आणि सर्वांना सांगितलं, तुम्ही शिव उपासना करा. थेंबे थेंबे तळे साचे, प्रत्येकाच्या शिव उपासनेचं पुण्य योग असा. प्रसाद प्राप्त झाला आणि प्रसाद प्राप्त झाल्यानंतर त्याच रात्रीला मृकुंड मुनींना स्वप्न पडलं, मुलगा हवाय? म्हटले हो. दोन प्रकारची मुलं आहेत, एक मुलगा कुपुत्र आणि एक सुपुत्र. तुला कोणता मुलगा पाहिजे? त्यावेळेस भगवान ब्रह्मदेवानं सांगितलं, कुपुत्र पाहिजे असेल तर 100 वर्षाचं आयुष्य, दुष्ट दुराचारी चांडाळ असा निघेल. आणि सुपुत्र पाहिजे असेल तर फक्त 14 वर्षाचं आयुष्य. बोल तुला कोणता हवाय? त्यावेळेस मृकुंड मुनीनं सांगितलं, 100 वर्षाचा आणि कुळाला वंशाला कलंक लावणारा मुलगा काय उपयोगाचा? त्यापेक्षा 14 वर्षाचा असेल तरी चालेल. भगवान शिवांनी त्यावेळेस त्यांना सांगितलं, तू एक कर, हे पुण्य विकू नको. सुयोग असा पर्वकालामध्ये सप्तर्षी त्यांच्या घरी आले. बाल जन्माला आलं, लहानची मोठं झालं. आपल्या राज्यामध्ये त्यांनी त्याच तिन्ही कार्यकारिणी राबवण्याचं ठरवलंय. जिकडं तिकडं शिवउपासना, जिकडं तिकडं संतांची सेवा. सांडोनी माझे पूजा ध्यान, जो संताशी घाली लोटांगण, कोटी यज्ञाचे फळजान मदरपंथीने केले. अशा प्रकारे जो तो आपल्या राज्यामध्ये निष्काम सेवा करू लागला, संत सेवा करू लागला, शिवउपासना करू लागला. या त्रियोगाचं पुण्य महाराज मृकुंड मुनींना प्रसाद प्राप्त झाला. सुपुत्र जन्माला आला, त्या सुपुत्रावरही त्यांचे संस्कार आणि त्याचा परिणाम. एक दिवशी अचानक पर्वकाली हे दोघही त्रिवेणी संगमावर गेले. अचानक हा बालक वाड्यात असताना, घरी असताना सप्तर्षी आले आणि सप्तर्षी आल्यानंतर या बालकानं धावत जाऊन त्यांचं स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर उच्चासनी बसवलं, पाद्यपूजा महापूजा केली, पाणी दिलं, दूध दिलं, फळं दिली. सप्तर्षींनी त्याचा बालभाव पाहून प्रसन्न झाले आणि त्याला आशीर्वाद दिला, चिरंजीव भव. त्यावेळेस हे शब्द ऐकल्यानंतर सप्तर्षीपैकी एक जे होते त्यांनी त्याच्या ललाटी कपाळाकडे पाहिलं आणि ब्रह्मदेवाने याचं भविष्य फक्त 14 वर्षाचं दिलंय आणि आपण तर चिरंजीव भव असा आशीर्वाद दिला. सप्तर्षी घाबरले. सप्तर्षींनी लगेच भगवान ब्रह्मदेवाकडे आणि धाव घेतली. भगवान ब्रह्मदेवाला घडलेला प्रकार सांगितला. भगवान ब्रह्मदेव म्हणतात, अरे मी नारदांना त्याचं भविष्य सांगितलं. मृकुंड मुनींना 7 जन्म पुत्र संतान होणारच नाही, हे त्याचं भविष्य आहे. आणि तुम्ही म्हणतात मुलगा झाला आणि तो 14 वर्षाचा आहे. त्यावेळेस त्यांनी नारदांचं स्मरण केलं. ब्रह्मर्षी नारद प्रगट झाले. नारदांना प्रश्न केला, मी तुम्हाला सांगितलेलं उत्तर तुम्ही काय केलं? त्यावेळेस पिताजी, तुम्ही नाही म्हणून सांगितलं याचं मला दुःख झालं. त्याला सांगण्यापेक्षा मी वैकुंठात गेलो. भगवान विष्णूंना विचारलं. भगवान विष्णूंनी
तुम्हाला भगवान शिवाने अनुग्रह केला त्यावेळेस 3 सूत्र सांगितले. ते 3 सूत्र मी मृकुंड मुनीला सांगितले आणि त्या 3 सूत्रांची अनुसरता त्याने अनुसरली आणि त्याचा परिणाम त्या योगे हा पुत्र झालाय. भगवान ब्रह्मदेव घाबरले, नारदांकडे वैकुंठामध्ये गेले. भगवान विष्णूंना सांगितलं. भगवान विष्णू आणि ब्रह्मा भगवान शिवांकडे गेले. शिव, ब्रह्मा आणि विष्णू त्या सुपुत्राचं दर्शन घेण्याकरता आले. आल्यानंतर तिघांनीही त्या पुत्राकडे पाहून, शिवोपासनेचं हे बीज आहे, निष्काम सेवेचं हे बीज आहे, संत सेवेचं हे बीज आहे, म्हणून तिघांनीही त्या पुत्राला आशीर्वाद दिला, अकल्प आयुष्य प्राप्त हो. अशा प्रकारे ज्या पुत्राला हा आशीर्वाद दिला तेच मार्कंडेय महामुनी. लक्षपूर्वक ऐका सारांश. 7 जन्म पुत्र संतान होणारच नाही ही त्याची भविष्यवाणी, ब्रह्मदेवाच्या बाळातलं भविष्य. पण शिव उपासनेने, संत सेवेने आणि निष्काम सेवेने ही गोष्ट शक्य झाली. म्हणून जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट शक्य होते शिव उपासनेने. काशीमध्ये एक शिवोपासक राजघराणा महाराज, 7 पिढ्याचा राजघराणा, महान शिवभक्त. शिव प्रसन्न झाले, वर काय मागायचं ते माग. त्यावेळेस त्याने भगवान शिवांना सांगितलं, भगवान मला कोणीही शत्रू नसावा. यावरून भगवान शिवांनी त्याला हे नाव दिलं शत्रुजित. शत्रुजित हे नाव दिल्या गेलं आणि त्याला जो पुत्र झाला तो वृषध्वज. नुकताच लग्न झालं. पत्नीचे नाव मदलसा. माता पिता तीर्थयात्रेला गेले. अचानक परचक्र आलं. राजपुत्र शत्रूंच्या मागे 3 दिवस पाठलाग. त्यांच्यातील एक फितूर झाला आणि मदलसेकडे राजपुत्र सैन्याकडून मारला गेला असा निरोप त्याने दिला. त्वरित तिने मागचा पुढचा विचार न करता अग्नी प्रज्वलित केला आणि अग्नीमध्ये उडी घेतली. जळून खाक झाली. 3 दिवस 3 ठिकाणचे आलेले परचक्र याने पाडाव केले, परत लावले. नंतर आला तर राजनगरीमध्ये जिकडे तिकडे शोकाकुल रडण्याचा आवाज. शेवटी सेनापतींना विचारलं. त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. घडलेला प्रकार ऐकल्यानंतर अनंत जन्माची शिवोपासना असं असताना भगवान शिवांनी तिला अटकाव केला नाही, तिला सद्बुद्धी दिली नाही, तिला हे षडयंत्र कळू दिलं नाही. म्हणून तो राजवाड्यात जाण्याऐवजी सरळ शिव मंदिरामध्ये गेला. भगवान शिवांच्या पिंडीवर मस्तक टेकवलं आणि म्हणाला, भगवान हेच आमच्या शिवोपासनेचं फल. त्यावेळेस भगवान शिव म्हणाले, मृत्यूलोकाचा कायदा आहे, जो गेला तो जाणार आहे. त्यावेळेस त्याने सांगितलं, नाही, हे जर शिवोपासनेचं पुण्य असेल, सामर्थ्य असेल तर मला माझी पत्नी हवी आहे. भगवान शिव म्हणाले, कसं शक्य? 3 दिवस झाले, तिची राख झाली आणि ती तुला परत कशी मिळेल? जर ती मला परत मिळत नसेल तर मी याच पिंडीवर हा देह समर्पित करतो. म्हणून सावरून आपलं मस्तक शिवपिंडीवर आपटणार. तेवढ्यामध्ये महाराज शिव त्यातून प्रगट झाले आणि त्याचे 2 हात धरले आणि सांगितलं,
का आत्महत्या करतो, का प्राणत्याग करतो? जा, स्वयंपाकघरामध्ये तुझी पत्नी स्वयंपाक करते. जाऊन पाहतो तर तिथं ती स्वयंपाक करत होती. महाराज, तीच ती मदलसा. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी तिचं भरभरून वर्णन केलं. महाराज, तिलाच 6 पुत्र झाले. पुत्र झाला की ती जाई रे जाई बाळा जाई श्री गुरु शरण. हाद्य नाशिवंत मळमूत्राचा बांधा, संसार दुःखमुळं, अशा प्रकारे बोध करायचा आणि प्रत्येकाला आणि तपाला पाठवायचं, ईश्वर उपासनेसाठी पाठवायचं. शेवटी शेवटचा मुलगा राहिला आणि शेवटचा मुलगा त्यालाही तोच उपदेश करू लागली. त्यावेळेस राजानं सांगितलं, हे बरं नाही. प्रत्येकाला जर तू तपाला पाठवलं, ईश्वर भक्तीला जोडलं, तर या राजवैभवाचं काय? म्हणून तिने त्याला मातृपितृवत प्रजेचं पालन करावं असा धर्म सांगितला आणि त्याला परमधर्म, स्वधर्म आपला बापा नित्य यज्ञू जानपा, हा धर्म शिकवला. मला हे सांगायचंय, 3 दिवस झालेली, राख झालेली, पण शिवोपासनेचं पुण्य महाराज पूर्णपणे आणि 3 दिवसानंतर तिचा हा देह तिला प्राप्त झाला. राजा दाशरथांना सुद्धा 5व्या जन्मातला शाप होता, संतती होणार नाही. पण त्यांनी एक दिवशी संत सभा बोलवली, त्यांच्याकडनं यज्ञ करून घेतले. त्या यज्ञाचा आणि संत सेवेचा सभेचा परिणाम महाराज, त्यांना रात्री दृष्टांत झाला. मृकुंड नावाचे ऋषशृंग नावाचे मुनी, त्यांच्या हातून जर तुम्ही पुत्र कामेष्ठी यज्ञ केला तर निश्चित तुम्हाला पुत्र संतान होईल. अर्थात 5 जन्म पुत्र संतान होणार नाही असा शाप असताना महाराज, शिवोपासनेचं पुण्य, ऋषीचं आगमन, ऋषीच्या हातून पुत्र कामेष्ठी यज्ञ, नुसते पुत्रच नाही तर ईश्वरी अवतार पोटी आले, हे शिवोपासनेचं पुण्य. म्हणून आपण शिवोपासना किती महान आहे याबद्दलचं चिंतन केलंय. महाराज, मार्कंडेय महामुनी यांनी हे शिवमहापुराण दिव्य दृष्टीतून अनुभवलंय. मार्कंडेय महामुनी म्हणतात, शिवमहापुराण कथारंभ केव्हा करावा तर शुभ मुहूर्त पाहावा. सर्वत्र संदेश देऊन कथा श्रवणाचं भागीदारी बनवावं. त्या दिवशी दिव्य शिवपीठ स्थापना करावी. गुडिया तोरणे पताका पवित्र मंगल शोभा वाढवावी. मार्कंडेय महामुनी सांगतात, कथा कुठं करावी? एकतर त्रिवेणी संगम असावा, नाहीतर नदी किनारा असावा, नाहीतर एखादं सिद्ध शिवपीठ असावं, नाहीतर एक पुण्यपावन तीर्थक्षेत्र असावं, नाहीतर एखादी सिद्ध तपोभूमी असावी, किंवा एकांत रमणी पवित्र असं स्थळ असावं. अशा प्रकारे शिवमहापुराण हा ग्रंथ किती महान आहेत. मार्कंडेय महामुनी सांगतात, शिवमहापुराण हे वेदपुराणे यांचा कलश आहे. जगातील सर्व धर्मपंथ संप्रदाय यांचं मूळ बीज आहे. शिवमहापुराण विश्वसकल वाङ्मयाचा कपाळाचा तिलक आहे. भगवान शिव नेमके कोण आहेत? तर भगवान शिव हे परात्पर परब्रह्म आहेत. भगवान शिवांचे अनंत अवताराचे रहस्य
आपण ऐकतोय, इतर देव त्यांचे अवतार होऊन गेले. भगवान शिव ही पौराणिक देवता नाही. भगवान शिव हे अनादि सिद्ध स्वयंभू विश्व बीज आहे, सर्व शक्ती आहे. भगवान शिव हे सर्व देवांचे देव आहे. भगवान शिव हे सर्वांचे माता पिता आहे. भगवान शिव हे त्रैलोक्यातील एकमात्र आदिबीज आहे. शिव म्हणजे कल्याण, नुसतं ऐहिक नव्हे, परलौकिकच नव्हे, तर आत्यंतिक कल्याण करणारे. म्हणून अशा त्या दिव्यत्वाचा विस्तार ते म्हणजे शिव महापुराण. भगवान शिव हे आदिबीज असल्यामुळे त्यांना वेदशास्त्राने निष्कल म्हटलंय, निराकार म्हटलंय. निराकार होऊन सकल म्हणजे साकार होण्याच्या कारणावरून त्यांना मूर्तिरूप किंवा अवतार म्हणतात. त्यांच्या कथा श्रवणाचं फल, शिवमहापुराण कथा जर श्रवण केली तर काय फल आहे, तर मानवामध्ये सत्यत्व प्राप्त होते, मानवामध्ये निष्ठत्व दृढ होते. कथा उन्नतीचा मार्ग दाखवते, कथा पापहरण करते, कथा आपल्यातील दोष कळून देते. जगायचं ते नेमकं कशासाठी? अर्थात शिवमहापुराण कथा म्हणजे स्वतःला तपासण्याचं मीटर गेज आहे. आपण कोण आहोत, कोठे आलो, नेमके कशासाठी आलो, करतो काय, आजपर्यंत केले काय, याचं जीवननैतिक मूल्य सूत्र कळून देण्याचं एकमेव शास्त्र म्हणजे शिवमहापुराण. सत्कथा अथवा सत्संग माणूस जीवनामध्ये सर्वोत्कृष्ट ध्येय स्वीकारतो. शिवमहापुराण कथा श्रवणाने माणूस बनतो, देव बनतो. म्हणून श्रोत्यांनी प्रश्न केला, महाराज शिवमहापुराण कथेचं काय फल आहे? त्यावेळेस मार्कंडेय महामुनी सांगतात, ऐका, प्रयागराज तीर्थक्षेत्रावर थोर ईश्वरीभूती संतांचं ज्ञानसत्राचं आयोजन झालं. मुनिवरांनी त्यांना प्रश्न केला, गुरुदेव, घोर कलियुगामध्ये जीवाला सदसद विवेक कशाने प्राप्त होईल? गुरुदेव, भक्ती ज्ञान वैराग्याची वृद्धी कोणत्या उपायाने होईल? गुरुदेव, साधू संत महापुरुष कशाच्या बळावर विकारावर विजय मिळवतात? गुरुदेव, मानवाच्या अंतकरणामध्ये दैवी गुणांचा उदय कशामुळे होतो? आपण संत आहात, दयेचे सागर आहात, म्हणून कृपा करून आम्हाला मार्ग सांगा. एखादा असा श्रेयकर मार्ग सांगा, एखादा असं व्रत सांगा, एखादा असा मंत्र सांगा, एखादी अशी पुण्यपुंजी सांगा की ज्या पुण्यपुंजीच्या योगाने महान अशा सत्पुरुषांची भेट होईल. आणि त्यांची भेट झाली असताना, त्यांची दृष्टी पडली असताना, त्यांचा दिव्य स्पर्श झाला असताना आमचा आत्मपट खोलल्या जाईल, विकाराची धुनी होईल, मोक्षाचं कवाड उघडेल. जिकडे पाहू तिकडे सर्वात मला शिव दिसेल. एवढी कृपा करा. पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झाली या भेटी हरिदासांची. ऐसे बळ नाही अनेकांची अंगी, तप तीर्थ जगी दानव्रत. म्हणून सूत महाराज सांगतात, ही भारतभूमी धन्य आहे, धन्य प्रयागराज तीर्थक्षेत्र, धन्य जनकल्याण तुमचा प्रश्न. मुनिवर, तुमच्या प्रश्नाने सर्व जग सुखी होईल. म्हणून तुम्ही विचारलेले प्रश्न या सर्वांचं उत्तर एकाच वेळेस तुम्हाला प्राप्त व्हावं, यासाठी मी एक पुराण सांगतो, ते म्हणजे शिवमहापुराण. शिवमहापुराण हे भगवान शिवांचं वाङ्मय स्वरूप आहे. शिवमहापुराण मनोवांछित कल्पतरू आहेत. शिवमहापुराण
हे सूत्रात्मक संवादात्मक जणू काय दिव्य प्रकाश देणारा चित सूर्यच आहे. शिवमहापुराण हे विश्वात्मक अनुभूती देणारा एक ब्रह्मघोष आहे. शिवमहापुराण एक विश्वाचं मूळ सांगणारा अमृत सागर आहे. शिवमहापुराण त्रिभुवनातील वेदशास्त्रे, ग्रंथपुराणे, श्रुतीशास्त्राचं मंथित सार आहे. म्हणून शिवपुराण म्हणजे शिवरहस्य, मूलतत्व, ईश्वराचा साक्षात आकार देणारा दागिना म्हणजे शिवमहापुराण. शिवमहापुराण म्हणजे शिवसाम्य रसाची ओळख करून देणारा आत्मपट. जगात माणूस म्हणवणारी व्यक्ती आयुष्यभर झटत असते, राबत असते. पण माणूस झटतो ते खोट्यासाठी, नाशिवंतासाठी. त्याचे फल दुःख पदरी येते. म्हणून त्यावेळेस चिंता करत बसतात. पण आता कधीच विचार करणार नाही, मी येताना आणलं काय, जाताना यातलं नेणार काय. जे मध्ये भासले, जे अनुभवले ते तर दुपारच्या मृगजळासारखे आहेत. मग जीवन म्हणजे काय, मनुष्य जीवन म्हणजे काय. नरदेह एक शिडी आहे. शिडी दोन कामं करत असते. शिडीने वरही जाता येतं आणि शिडीने खालीही जाता येतं. वर जाता येतं म्हणजे स्वर्गाला, वैकुंठाला, मोक्षाला. आणि खाली जाता येते म्हणजे नरकाला, पतनाला, दुर्गतीला. म्हणून श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहेत, यत्त दग्रे विषमीव परिणामे मृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्त आत्मबुद्धी प्रसादजम. या श्लोकामध्ये भगवान कृष्णांनी अर्जुनाला 3 प्रकारची सुख सांगितली. ज्यार्थी 3 प्रकारची सुख सांगितली त्यार्थी आपल्यात मानव जातीमध्ये 3 प्रकारचे लोक असले पाहिजे. आमचे जगद्गुरु तुकोबरा याचा पुरावा देतात. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकाराचे लोक कोण? एक केवळ भोग रंगात रंगलेला, एक तृष्णा रंगात रंगलेला आणि एक भक्ती रंगात रंगलेला. ठेच लागूच नये म्हणून शहाणा होणारा. भक्ती रंगात रंगलेला. डोळे जरी पाहण्याकरता दिले असले तरी काय पाहण्यासाठी दिले. कान जरी ऐकण्यासाठी दिले असले तरी नेमके काय ऐकण्यासाठी दिले. तोंड जरी बोलण्यासाठी दिले असले तरी काय बोलण्यासाठी दिले. हात जरी कर्म करण्यासाठी दिले असले तरी नेमकं काय करण्यासाठी दिले. पाय जरी चालण्यासाठी दिले असले तरी कुठं जाण्यासाठी दिले. सध्या कोणत्या रंगाने रंगत आहोत? भक्तिरंग का तृष्णारंग का भोगरंग? आपण कोठे आहोत? कुठं वास करत आहोत? ही भूमी कशी आहेत? आपण कुणाच्या संगतीत आहोत? आपली संगती कशी आहे? तुम्ही कुणाचे अन्न खाता? त्यांचे अंतकरण कसे आहेत? आपण आपला दैनंदिन नित्यनेम काय? आपले आयुष्यातले योग्य दिशेकडील पाऊल किती? आपणा संतांची संगती घडली आहेत काय? आपल्या चित्तामध्ये निरंतर कशाचे चिंतन चालू आहे? आपल्यात योग्य संस्कार किती? आयुष्यातील ईश्वर प्राप्तीसाठी निष्काम साधना किती? आपल्या समोर संतांची सेवा घडली आहेत काय? म्हणून प्रत्येकाला जीवदशेला टाकायचं आहे. याच देहातून आपल्याला शिव व्हायचं आहे. मार्कंडेय महामुनीने एक सूत्र आपल्याला सांगितलं. मार्कंडेय महामुनी म्हणतात, माणसं माणसाशी माणसासारखं वागत नाही, त्यामुळे जीवनामध्ये दुःखी होतात. श्रोत्यांनी प्रश्न केला, गुरु महाराज दुःखी होण्याची कारणं सांगा. त्यावेळेस मार्कंडेय महामुनी म्हणतात,
दुःख होण्याचं पहिलं कारण संशय. एक वेळेस आपल्या मनात संशय आला की अर्ध पुण्य कमी होत आहे. दुसरं द्वैत. माणूस दुःखी का होतो? संशय आल्यामुळे. माणूस दुःखी का होतो? भ्रम निर्माण झाल्यामुळे. माणूस दुःखी का होतो? रस्ता चुकल्याने, मी दुःखी आहे असा विचार केल्याने. माणूस दुःखी का होतो? पथ्य चुकल्याने. माणूस दुःखी का होतो? दुःखाकार वृत्तीमुळे. माणूस दुःखी का होतो? दुर्गुणामुळे. माणूस दुःखी का होतो? द्वैतामुळे. माणूस दुःखी का होतो? लोभामुळे. माणूस दुःखी का होतो? पापामुळे. आणि माणूस दुःखी का होतो? कुसंगतीमुळे. आणि शेवटचं सूत्र मार्कंडेय महामुनी सांगतात, माणूस दुःखी का होतो? तर विवेकाचा दुरुपयोग केल्यामुळे, सामर्थ्याचा अयोग्य वापर केल्यामुळे. आणि माणूस दुःखी होतो. म्हणून दुःख होऊच नये असं वाटत असेल तर शिव महापुराण कथा श्रवण करा, शिवोपासना करा. त्या योगे आपल्याला आत्मबोध प्राप्त होईल. आणि आत्मबोध प्राप्त झाला तर आपली जीवदशा याच जन्मामध्ये नष्ट होईल आणि आपण प्रत्येकजण शिव होऊ. प्रत्येकाला, पुरुषाला शिव व्हायला सांगितलं आणि स्त्रियांना शक्ती व्हायला सांगितलं, आदिशक्ती व्हायला सांगितलं. हे शिवरहस्य कुणी कुणाला केव्हा व का सांगितलं? प्रसंग असा आहे. हे शिवरहस्य भगवान शिवांनी प्रथम महाविष्णूंना सांगितलं. नंतर भगवान शिवांनी भगवान ब्रह्मदेवाला सांगितलं. नंतर भगवान शिवांनी हे शिवरहस्य अर्धांगिनी पार्वतीला सांगितलं. तो प्रसंग ऐका. जगद्गुरु तुकोबऱ्यांचा एक अभंग आहे. तुका म्हणे एकची अंग, विंध्याचल नामाचा पर्वत आहे. ज्या जगात नाही ते आपल्या भारतामध्ये आहेत. देवदेवतांचे अवतार, ऋषीमुनींचे अवतार याच भरतखंडामध्ये झाले. चारोधाम, सप्तपुर्या, 12 ज्योतिर्लिंग याच भारतखंडामध्ये झाल्या. विंध्याचल नावाचा पर्वत आहे. त्या ठिकाणी आदिमायेचा प्रथम अवतार झाला. आदिमाया प्रगट झाल्यानंतर तिने आपल्या तिसऱ्या नेत्रातून एक शक्ती सोडली. ती शक्ती हिमालयाच्या पावन कुशीमध्ये कांगडा नावाचा पर्वत आहे त्याच्या भूगर्भामध्ये जाऊन खोवली. त्याचा परिणाम, त्या तेजोमय शक्तीचा परिणाम ज्या ठिकाणी ती गेली त्या ठिकाणी लालबुंद भाजल्यासारखा, अग्नीच्या निखाऱ्यासारखा प्रकार तयार झाला. त्यालाच ज्वालामुखी. त्याच ठिकाणी ज्वालामुखी धगधगू लागला. काही वर्ष गेले, हजारो वर्ष गेले आणि त्यातून ज्योत तयार झाली. ती ज्योत ना तिला तेल ना तिला वात अशी ती ज्योत निर्माण झाली. आणि ती ज्योत, त्या ज्योतीतून एक शक्ती बाहेर पडली. शक्तीच्या नेत्रातील अग्निज्योतीतील ज्योत ते म्हणजे भगवान शिव. शिवातून एक भगवान शिवांचा दुसरा अवतार शंकर. शंकर म्हणजे काय? शंग म्हणजे कल्याण, कर म्हणजे करणारे. नंतर भगवान शिवांनी म्हणजे भगवान शंकरांनी आपल्या उजव्या बाहूतून भगवान विष्णूंचं अवतरण केलं. तुकोबाराय सांगतात, उजवे वाम भाग
तुका म्हणे एकची अंग. शंकर हे एक अंग, उजव्या बाहूतून विष्णू, विष्णूंचे 24 अवतार. भगवान विष्णूंना अवतरित केलं आणि त्यांना सांगितलं तप करा. भगवान विष्णू तप करू लागले. तप प्रभावाचा परिणाम रोमारोमातून जलधारा, अथांग जलसमूह प्राप्त झाला. आणि जलसमूह प्राप्त झाल्यानंतर यावरून त्या अवताराला नर म्हणजे पाणी आणि आयन म्हणजे त्यामध्ये वास करणारा म्हणून नारायण. भगवान विष्णू अथांग जलसमूहामध्ये तळामध्ये आसनस्थ झाले आणि शेवटी भगवान शिवांनी त्यांच्यावर माया टाकली, मायेचं पालन टाकलं. म्हणून त्यांना मी कोण, मला कशासाठी निर्माण केलं याचं भान नव्हतं. शेवटी एक दिवस त्यांनी आपल्या पोटावर हात फिरवला. तेवढ्यामध्ये नाभीतून एक देठ वर आला. पाण्याचा स्वभाव आहे पाण्याच्या समपातळीपर्यंत जाणं, म्हणून तो देठ वाढत चालला. जिथं पाण्याची समपातळी होती तिथं आला. कमल उकलल्या गेलं. अस्तमानाची वेळ होती. भगवान शिवांनी विचार केला योग आहे. या पुन्हा डाव्या बाहूतून आपली एक शक्ती टाकली आणि त्या कमलामध्ये खोवली. अस्तमानाची वेळ होती. कमल मिटल्या गेलं. सूर्योदय झाला. सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा ते कमलातून एक बालक जन्माला आलं. ते भगवान ब्रह्मा. महाराज मग ते फिरू लागले, शोध घेऊ लागले. माझे माता पिता कोण, मी कशासाठी जन्माला आलो. ज्ञानेश्वर महाराजांनी याचं चिंतन ज्ञानेश्वरीमध्ये दिलं. तै वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता, मज ईश्वरा ते नोळखे, ना सृष्टी करू शके, तै थोरू केलाय के नामे जेने. भगवान शिव खंत व्यक्त करतात, मी ज्याला जगत निर्माण करण्यासाठी निर्माण केलं आणि ते सोड करण्याऐवजी हा 100 वर्षापर्यंत फिरतोय. महाराज अशा प्रकारे भगवान शिव आणि भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मा दोघं वाद करू लागले. मी उत्पत्ती करता, मी प्रतिपालन करता. त्यावेळेस दोघांचा वाद मिटवण्यासाठी भगवान शिव लिंग रूपानं स्वयंभू रूपानं प्रगट झाले आणि दोघांना सांगितलं जा माझ्या चरणाच्या खाली काय आहे शोध लावून या. एकाला सांगितलं जा माझ्या मुकुटाच्या वर काय आहे याचा शोध लावून या. दोघही शोध लावण्याकरता गेले. भगवान विष्णूंना शोध लागेना. शेवटी भगवान विष्णूंनी शिवचरणाजवळ येऊन हात जोडले, 2 हात 3रं मस्तक. आणि भगवान ब्रह्मदेवाने विचार केला आपल्याला शोध लागला नाही तरी पण आपण जर साक्ष दिली तर परमात्म्याला हे पटेल. म्हणून भगवान शिवांनी 3 लोकांची साक्ष दिली. एक स्त्रीला साक्षीला आणलं, गाईला साक्षीला आणलं आणि केवडा नावाचं फूल त्याला साक्षीला आणलं. अशा प्रकारे 3घांची साक्ष दिली. सर्वज्ञ परमात्मा त्याने सर्वस्व जाणलं आणि भगवान ब्रह्मदेवाला शाप दिला, गाईला शाप दिला, स्त्रीला शाप दिला, केवड्याला शाप दिला. बेलापेक्षाही तू मला प्राणप्रिय होता, पण बस वर्षातून एकच वेळेस मी तुझा स्वीकार करील. अशा प्रकारे त्याला वरदान दिलं. हे सांगायचंय. हे शिवरहस्य भगवान विष्णूंना केव्हा सांगितलं हे मी आपल्या पुढे मांडलं. नंतर भगवान ब्रह्मदेव यांना ज्यावेळेस आपल्यामुळे 3घांना शाप मिळाला, ज्यामुळे आपल्यालाही शाप मिळाला, मग भगवान ब्रह्मा शरण आले, क्षमा मागू लागले. त्यावेळेस भगवान शिवांनी सांगितलं माझ्या हातून उजव्या बाहूतून तुमचा जन्म, माझ्या डाव्या बाहूतून तुझा जन्म,
मी तुमचे माता पिता आहोत आणि सनात केल्यानंतर मी तुम्हाला अनुग्रह केला म्हणजे कोण आहोत? गुरु आहोत. मी तुमचा माता पिता आहोत, अनुग्रह केला म्हणून गुरु आहोत. तर येण्याप्रमाणे तुम्ही हा बोध इथून पुढे तुम्ही अनंत अवतार घ्या आणि प्रत्येक अवताराला हा बोध सांगा. भगवान विष्णूंनी नंतर 24 अवतार घेतले, पण प्रत्येक अवताराला सांगितलं मी तुमचं मूळ आहेत, पण माझं मूळ शिव आहे. भगवान ब्रह्मदेवाला सांगितलं. भगवान ब्रह्मदेवाने 14 अवतार घेतले. 14 अवतारांचं मूळ ब्रह्मा आहे, पण ब्रह्माचं मूळ शिव आहे, सर्वांचं मूळ शिव आहे. अशा प्रकारे म्हणून मार्कंडेय महामुनींना प्रश्न केला, हे शिवरहस्य कुणी कुणाला केव्हा व का सांगितलं? येण्याप्रमाणे ऋग्वेदामध्ये श्रोत्यांनी प्रश्न केला की गुरुदेव चतुर्वेदामध्ये कोणकोणते विषय आलेत आम्हाला सांगा. त्यावेळेस मार्कंडेय महामुनी सांगतात, ऋग्वेदामध्ये कल्याणाचा मार्ग सांगितलेला आहे. ऋग्वेदामध्ये प्रभुप्राप्तीचे उपाय, ईश्वर अनुभूतीच्या साधना, मुक्तीचे मार्ग, मोक्षाचे मार्ग, ब्रह्मनिर्वाण योग, दिव्यत्व प्राप्ती योग, जीवन नैतिक मूल्यसूत्र, तप म्हणजे काय, दया म्हणजे काय, दान म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, परोपकार म्हणजे काय, उदारता म्हणजे काय, निष्कामता म्हणजे काय, हे विषय ऋग्वेदामध्ये आलेले आहे. यजुर्वेदामध्ये कोणते विषय आले? शौर्य म्हणजे काय, पराक्रम म्हणजे काय, साहस वीरता रक्षा म्हणजे काय, मर्यादा प्रतिष्ठा यश विजय पुरुषार्थ म्हणजे काय, हे विषय यजुर्वेदामध्ये आलेत. सामवेदामध्ये कोणते विषय आले? क्रीडा विनोद, मनोरंजन, संगीत कला, गुणसाहित्य, पंचविषयाच्या प्रिय कल्पना, खेळ रुची गती, शीलता अर्थात प्राप्तव्य योग, संशोधन यंत्र विज्ञान योग हे सामवेदामध्ये आले. अथर्ववेदामध्ये धन वैभव वस्तुसंग्रह, दिव्यौषधी, वनौषधी, पाकपद्धती, वस्त्रधातू, भौतिक सुख सामुग्री हे विषय आणि अथर्ववेदामध्ये आलेले आहेत. शिवमहापुराण या ग्रंथाच्या आपण इतर ग्रंथांचं अध्याय कांड म्हणतो, पण शिवमहापुराण या ग्रंथाला संहिता म्हणतात. म्हणून रुद्रसंहिता, विनायक संहिता, उमा संहिता, मातृसंहिता, एकादश रुद्र संहिता, कैलास संहिता, शतरुद्र संहिता, कोटी रुद्र संहिता, सहस्र कोटी रुद्र संहिता, वायुवीर्य रुद्र संहिता व धर्म संहिता अशा प्रकाराचा विषय आणि सांगितलेला आहे. म्हणून श्रोत्यांनी प्रश्न केला, महाराज जसा चतुर्वेदाचा महिमा सांगितला तसाच आम्हाला चतुर्युगाचा महिमा सांगा. त्यावेळेस भगवान शिवांचं शिवरहस्य शिवपुराणातील सार मार्कंडेय महामुनींनी 4 वेदांचं रहस्य, 4 युगाचं रहस्य सांगितलं आणि चतुर्युग म्हणजे कलियुगाचा महिमा सांगू लागले आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यावेळेस श्रोत्यांनी प्रश्न केला, गुरुदेव डोळ्यातून पाणी येण्याचं कारण? त्यावेळेस मार्कंडेय महामुनी सांगतात, कलियुगात माणूस चारित्र्यापासून सत्यापासून दूर जाईल, असत्याशी मैत्री करील, सत्यवानाशी वैर करील, परधन, परनारी, परपीडा, परनिंदा आवडीनं करील. कलियुगामध्ये नास्तिक, पाखंडी, दांभिक, स्वार्थी लोकांचं बंड माजेल, बंडखोरी, भ्रष्टाचार यांचं कुरण माजेल. कलियुगामध्ये मातृपितृद्रोही, शास्त्रसंतद्रोही,
नीतिभ्रष्ट, कुलभ्रष्ट, शीलभ्रष्ट, धर्मभ्रष्ट यांचे संघ निर्माण होतील. कलियुगामध्ये मान, मर्यादा, पूज्यता, आदर यासारखे माणसातून रुसून जाईल. कलियुगामध्ये लोक खोट्या, नश्वर, वरपंग, दिखाऊ गोष्टीला किंमत देतील. कलियुगामध्ये लोक एकमेकावर प्रेम करतील, पण ते केवळ विशिष्ट स्वार्थासाठी प्रेम करतील. म्हणून विशिष्ट स्वार्थासाठी असलेलं प्रेम हे कधीच सुखाला कारणीभूत ठरणार नाही. म्हणून श्रोत्यांनी प्रश्न केला, आपण आम्हाला शिवमहापुराण कथेचं फल आम्हाला सांगावं. त्यावेळेस मार्कंडे महामुनी म्हणतात, मी शिवमहापुराण कथेचं काय फल आहेत हे तुम्हाला सांगतो. प्राचीन काळी किरात नावाच्या नगरीमध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो नास्तिक, पाखंडी, दृष्ट, दुराचारी, परदोष चिंतन करणारा, वेश्यागमनी असा जन्माला आला. ब्राह्मण कुलात जन्माला आला, पण ना मुंज, ना स्नान संध्या, ना ब्रह्मकर्म, ना देवधर्म, ना अतिथी सेवा. मग काय धंदा करत? एक छोटीशी दुकान. त्या दुकानातून फक्त लोकांना लुबाडणे, गिरायकांना फसवणं, त्यांचा विश्वासघात करणं, बस एवढंच त्याने आपलं परम ध्येय ठरवलंय. मग स्नान करायचा, सकाळी नाही, गंगेवर नाही, तर गावाच्या बाहेर एका जंगलामध्ये वेश्या स्नानाकरता जायच्या. तिथं हा जायचा. त्या पलीकडच्या पायरी घाटावर, हा अलीकडच्या घाटावर. एक दिवशी असा योग आला, टकाशी टक लागले, नजरानजर झाल्या गेली आणि तो तिच्या फंदात पडला. तिच्या फंदात पडल्यानंतर त्यांचा धर्म आहे, आणत जा. हा नेत गेला, मनोगत पूर्ण होत गेलं. सुयोग असा, एक दिवशी ती मागत राहिली, हा नेत गेला. होतं तेवढं तिला दिलं गेलं. एक दिवशी त्याच्याकडे काहीच राहिलं नाही. मग तो रिकाम्या हाताने गेला. रिकाम्या हाताने गेल्यानंतर याने कडी वाजवली. कडी वाजवल्यानंतर तिने आतून विचारलंय, काय आणलंय? याने सांगितलं, आतापर्यंत होतं तेवढं तुला दिलंय, आता देण्यासाठी काहीच नाही. तिने आतून त्याला संदेश दिला, आमचा दरवाजा, आमचं घर रिकाम्या हाताने येणाऱ्यांसाठी नाहीये. तुला यायचं असेल तर काहीतरी घेऊन ये. शेवटी आतापर्यंत जेवढं आणलं दिलं, याचं काही मोल सांगितलं, याचं मोल फेड केली. शेवटी ऐकेना तो, ऐकेना ती. त्याचा परिणाम असा झाला की तो दरवाजाजवळ विनंती करू लागला. योगायोग असा, थंडीचे दिवस होते, काकडू लागला. रात्रीचे 2 वाजले, दरवाजा खोलेना. शेवटी घरी आला. घरी येत असताना प्रत्येक पाऊल वेगळे विचार सुचू लागले, वेगवेगळे शब्दांनी तो बोलू लागला. आजपर्यंत तिने मला कधीच परत पाठवलं नाही, आज का पाठवलं? मी नेलंच नाही, तिचा काय दोष आहे? मनात दुसरा विचार आला, आतापर्यंत होतं तेवढं दिलं, आता नाहीच काय? आहेत, वडिलांच्या तिजोरीमध्ये आहेत. वडिलांच्या तिजोरीतलं जर घ्यायला गेलो, आई घेऊ देणार नाही, पत्नी घेऊ देणार नाही, मुलं घेऊ देणार नाही. मग आता काय करणार? उपाय, एकच उपाय त्याच्या डोक्यामध्ये आला. बस हे प्राप्त व्हावं असं वाटत असेल, घरामध्ये गेला. कोपऱ्यामध्ये परशु होता, तो परशु उचलला. आई, बाप, पत्नी आणि मुलं या सर्वांची शिरं उडवली आणि पित्याच्या उशाखालून चावी घेतली. तिजोरी खोलली, होतं तेवढं बांधलं आणि घेऊन तिथं गेला. तिथं गेल्यानंतर
कडी वाजवली. तिने विचारलं, आलात? म्हटले हो. आणलंय? हो आणलंय. महाराज कडी उघडल्या गेली, आतमध्ये गेला, तिच्या स्वाधीन केलं. ते घर मंदिराच्या समोर होतं. हे ब्रह्मवृंद दररोज ब्रह्ममुहूर्ताला उठायचे, सडा समर्जन रांगोळ्या करायचे. देवघरामध्ये तुळशी वृंदावनामध्ये निरंजन असायची. जो तो दर्शना करता आला असताना प्रत्येकाला तुळशी वृंदावनामध्ये निरंजन दिसायचे, सडा समर्जन दिसायचं. जो तो आला त्या दिवशी मात्र दरवाजाला कडी आहे, निरंजन नाही आहेत. एकमेकाला विचारू लागले आणि एकमेकाला विचारला असताना विचारांती सर्वजण ओट्यावर चढले. कडी उघडली. कडी उघडून आत पाहतात तर सर्वांची प्रेत धडा वेगळे. सर्व विचार करू लागले. विचार करता करता हो हे जे सर्व घडलं आहे ना, हे त्यांच्या एकुलत्या एका पुत्रानेच केलं असा सर्वांचा ठाम निश्चय झाला. मग तो कुठं असेल सर्वांना माहीत होतं. तो प्रसंग डोळ्यासमोर ठेवून सर्व ग्रामस्थवासी चवताळले, हातात काठ्या कुऱ्हाडी घेऊन आणि त्या दिशेने धावले. गेले त्या ठिकाणी. तिला हाक मारली, दरवाजा उघड. ती दरवाजा उघडेना. सर्व ग्रामस्थ दरवाजावर काठ्या मारताय, घाबरले आणि आतमधून विचारलं काय प्रकार आहे. त्या सर्वांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. प्रकार ऐकून ती घाबरली. आता मी माझा वाडा जिवंत राहू शकत नाही. त्यावेळेस तिने त्याला विचारलं, हे घडलंय खरं आहे का? त्याने मान हलवली. सरळ त्याच्या मानेला धरलं, दरवाजापर्यंत नेलं. आतून कडी उघडली आणि त्याला बाहेर लोटून दिलं. बाहेर लोटून दिल्यानंतर आतून कडी लावून घेतली आणि तिने एकच शब्द ग्रामवासियांना सांगितला, हे बघा मला क्षमा करा, माझा काहीच दोष नाहीये, आमचा धंदा आहे. शेवटी ग्रामस्थांच्या हाती तो पशु हाती लागल्यामुळे, त्याने केलेलं एवढं क्रूर कर्म डोळ्यासमोर आल्यामुळे महाराज उचललं त्याला. प्रत्येकाच्या हातात जे जे असेल, हातात पायात जे जे असेल, बूट असेल, चप्पल असेल, छत्री असेल, काठी असेल, जो तो त्याप्रमाणे मारू लागला. शेवटी एकाने अतिवेगानं काठी मारली, सर्व अंगातून रक्ताच्या चिळकंड्या उडाल्या. दुसऱ्यानं मारली, बेशुद्ध पडला आणि ठरवलंय आता हा तिसऱ्यानं जर मारली तर हा प्राणाला मुकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या प्रवाहामध्ये एक सज्जन वयोवृद्ध म्हातारा होता. त्याने सांगितलं, असं करू नका. अरे त्या घरामध्ये पडलेले त्यांचा संस्कार कोण करील? निदान तो संस्कार करण्याकरता तरी त्याला जिवंत ठेवा. त्यावेळेस दुसऱ्या सज्जनानं सांगितलं, अशा पाप्याच्या हातून त्यांचे संस्कार केले तर त्यांना काय मुक्ती मिळेल? म्हणून उचललं त्यानं आणि एकदम नदीच्या किनारी असलेल्या दरडीजवळ नेलं आणि वेगानं त्या दरडीवरून त्याला खाली सोडून दिलं. अशी ती दरडी होती, पूर्ण कडा होता, पूर्ण काटेरी झुडूप होतं आणि त्या काटेरी झुडपामध्ये खाली डोकं वर पाय कधीच निघणार नाही अशा प्रकारे अशा ठिकाणी त्याला टाकल्या गेलं. शेवटी लोकांनी मारलेला दिलेला मार, पूर्ण अंग त्याचं बधीर झालेलं, सर्वांग सुजलेलं आणि शेवटी पूर्णपणे एक दिवस तो त्या ठिकाणी बधीर रूपात राहिला, बेशुद्ध अवस्थेत राहिला. शेवटी शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यानंतर त्याने आपल्या दोन्ही हाताने हळूच आपल्या अंगामध्ये भरलेले काटे एक एक काटा काढला आणि खाली नदीमध्ये उतरण्यासाठी रस्ता शोधू लागला, रस्ता काढू लागला. महाराज रस्ता काढता 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 सरळ कर्कटात नदीमध्ये उतरला. नदी कोरडी होती. एक वाळलेली काडी त्याला दिसली. काठीचा आधार म्हणून त्याने तिला उचललं आणि दुसरा दिवसभर तो आणि पायी चालू लागला. पायी चालत असताना महाराज एक नदीच्या किनारी एक शिव मंदिर, तिथं शिव महापुराणाचं
आयोजन नुकतंच आणि स्पीकरवर जाहीर केलेलं आज शिवमहापुराण कथा श्रवणाचा योग आहे. सर्व ग्रामस्थांनी या कथा श्रवणाचा लाभ घ्यावा. याच्या कानावर ते शब्द आले, आनंद वाटला आणि दुःखात की होईना पण त्याबद्दलची त्याला असं उत्कंठा निर्माण झाली आणि त्याला असं वाटलं आपणही वर जावं आणि शिवपुराण कथा श्रवण करावी. म्हणून शिवपुराण कथा श्रवण करण्यासाठी तो मुळीला धरू लागला. काठीचा आधार घेऊन चढण्याचा प्रयत्न करू लागला. चढता 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 वर गेला. दुर्दैव असं काठी मोडल्या गेली आणि ज्या मुळीला धरलं होतं ती मुळीही तुटल्या गेली. जसा मागे पडला तो पहिल्यासारख्या एका किर्राशा काटेरी झुडपामध्ये जाऊन पडला. पुन्हा कधीच निघणार नाही अशा ठिकाणी तो पडल्या गेला. शेवटी त्याच ठिकाणी 7 दिवस तो कथा चालू होती. कथाकार सांगत होते, जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. हे ऐकत होता. केले कर्म झाले त्याची भोग आले अशा प्रकारे सांगत होते. हा ऐकत होता आणि योगायोगाचा की हे सर्व 7 दिवस ऐकलं. पूर्णपणे अनुतापाने नहाला आणि शेवटी कथा सांगता झाली. कथाकार भाविक भक्त महाप्रसाद घेऊन आपापल्या गावी निघून गेले. योग असा की थोड्याच क्षणाने याचा अंत झाला. याचा अंत झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्यक्ष यमदूत प्रगट झाले. यमदूत प्रगट झाले आणि शृंखलाने बांधू लागले, मुदगुलाने मार देऊ लागले. तेवढ्यामध्ये शिवगण त्या ठिकाणी प्रगट झाले आणि सांगितलं, ए सोडा, ते गिरायक आमचं आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, हे गिरायक तुमचं कसं? हा त्याचा आरसा बघा, त्याने काय पुरुषार्थ केला. हा अगोदरचा अथपासून इथपर्यंतचा पुरुषार्थ शिवगणांच्या समोर मांडला. 100 जन्म ब्रह्मकर्म केल्यानंतर ब्राह्मण कुलात जन्म मिळतो आणि त्याने ब्राह्मण कुलात जन्म घेऊन काय केलं, काय काय केलं अशा प्रकारची यादी आणि शिवगणांच्या पुढे मांडली. शिवगणांनी ती ऐकली आणि शिवगणांनी त्या यमदूतांना सांगितलं, ऐका, असाही जरी असेल अपिचेत दुराचारो, दुराचारातील दुराचारी जरी असला तरी पण ज्याने शिवमहापुराण कथा श्रवण केली तर तो याही दोषातून मुक्त होतो. हे शिवमहापुराण कथेचं फल आहे. मार्कंडेय महामुनींनी सांगितलं, श्रोत्यांनी ऐकलं. श्रोत्यांनी भगवान शिवांचा जय जयकार केला आणि नंतर अजून दुसरी कथा भाग सांगतो. म्हणून मार्कंडेय महामुनी म्हणाले, मी एक दुसरी कथा सांगतो. एक पुरुष मागीलही जन्मामध्ये जे केलं ते वाईटच केलं, पशुवत केलं आणि याही जन्मामध्ये जे करू नये ते केलं की ज्या कर्माचं फल अनंत पापाच्या राशी, अनंत दुःख त्याच्या नशिबी येईल. अशा प्रकारे ब्राह्मण कुलात जन्माला आलेला दुष्ट दुराचारी चांडाळ या वृत्तीनं वावरणारा सुयोग असं की त्याचं लग्न झालं. ती महान पतिव्रता आणि शिव उपासक, हा दृष्ट दुराचारी आणि ती शिवउपासक. योग असा की शिवउपासक असल्यामुळे ती शिवउपासना करायची, यांना सद्बुद्धी प्राप्त व्हावी अशी परमात्म्याकडे प्रार्थना करायची. पण याच्या वृत्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नव्हता. सुयोग असा मागील जन्माच्या आणि या जन्माच्या घोर पाप कर्माचं फल महाराज थोड्याच दिवसामध्ये त्याला सर्वांग कुष्ठरोग झाला. सर्वांग कुष्ठरोग झाल्यानंतर त्याचा एक दिवशी अंत झाला. अंत झाल्यावर ती रोजच्या नियमाप्रमाणे शिवमंदिरामध्ये गेली आणि पार्वतीच्या चरणारविंदी मस्तक टेकून म्हणाली, मैया, हेच तुझ्या शिवउपासनेचं फल आहे, हेच तुझ्यावर असलेल्या निष्ठेचं फल आहे. नुकतंच लग्न झालंय आणि लग्न झाल्यानंतर हे वैधव्य माझ्या नशिबी. त्यावेळेस माता पार्वतीनं सांगितलं,
देव कुणाचा शत्रू नाही आणि देव कुणाचा मित्र नाही. जो तो सुख दुःख भोगतो हे आपल्या कर्माची फलं आहे, म्हणून तू शोक करू नको. तुझ्या शिव उपासनेचं फल कुठं गेलं नाही, त्याच्या कर्माचं फल त्याला मिळालं, तू शोक करू नको. त्यावेळेस तिने माता पार्वतीला विचारलं, मैया तुम्ही म्हणतात की तुझ्याकडे शिव उपासनेचं पुण्य आहे, तुझ्याकडे पातिव्रत धर्माचं पुण्य आहेत, मी त्यांच्या उद्धारासाठी काय करू शकेल, असा काही उपाय आहे? त्यावेळेस माता पार्वतीनं तिला सांगितलं, तू जर तुझं अनंत जन्माच्या शिव उपासनेचं पुण्य आणि तू जर या जन्माच्या पातिव्रत धर्माचं पुण्य जर मला समर्पण करत असतील तर मी त्याचा उद्धार करू शकेल. म्हणून तिने त्याच क्षणी हातामध्ये पाणी घेतलं आणि संकल्प केला, हे मैया, अनंत जन्माच्या शिवोपासनेचं पुण्य आणि या जन्माच्या पातिव्रत धर्माचं पुण्य मी तुला समर्पित करत आहे. मैया, त्यांना सद्गती प्राप्त हो, त्यांचा उद्धार हो. ते कुठं आहेत, त्यांना कोणती गती प्राप्त झाली हे मी डोळ्यानं पाहावं आणि त्यांचा उद्धार व्हावा. त्यावेळेस मातेनं संकल्प करून घेतला. दोन्ही पुण्य हाती आले आणि त्या पुण्याईच्या उंचीमुळे, योगामुळे माता पार्वतीनं त्या ठिकाणी एक दिव्य विमान प्रगट केलं. त्या दिव्य विमानामध्ये तिला बसवलं आणि दिव्य विमानामध्ये बसवून तिला तिचा पती जिथं पेसाच्या योनीला गेला होता, गावाच्या बाहेर गटार गंगेच्या किनारी लोक घाण टाकताय अशा ठिकाणी गटार गंगेचं पाणी प्यायचा, नरक खायचा, पर्जन्य चालू होता, नरकात बनलेले किडे वेचून खायचा, नरक खायचा आणि गावच्या गटार गंगेचं पाणी प्यायचा. पेसाच्या योनीतील ते कुरूप रूप पाहून आणि तिला वाईट वाटलं, एकदम टाहो फोडला. माता म्हणायला, काळजी करू नको, तू 2 पुण्य मला समर्पित केले, त्या 2 पुण्याईच्या योगानं बघ मी काय लीला करते, डोळे झाक. तिने डोळे झाकले आणि तेवढ्यामध्ये एक लीला घडल्या गेली. एकदम एक दिव्य विमान वरून आलं, त्याच्यामध्ये गंधर्वराज तिथं आले आणि त्यांना सांगितलं, माता पार्वतीनं एकदम पाणी शिंपडलं. त्या ठिकाणी पाणी शिंपडल्यामुळे तिथलं जे दुर्गंध गलिच्छ ते पाणी, गावच्या गटारगंगेचं पाणी स्वच्छ निर्मळ असं पाणी झालं. ती जागा स्वच्छ झाली. स्वर्गातून गंधर्वराज आले आणि मातेने सांगितलं, हे गंधर्वराजा, या प्रेताला शिवमहापुराण ऐकव. महाराज त्या ठिकाणी सुंदर असं आसन तयार झालंय, चांगल्या प्रकारे सुशोभित जागा बनवल्या गेली आणि शिवमहापुराण घडवलंय, ऐकवलं. त्याच शेवटच्या स्कंदामध्ये, श्लोकामध्ये तो मागील जन्माच्या या जन्माच्या सर्व केलेल्या कर्मातून मुक्त झाला. दिव्य रूपात तो प्रगट झाला आणि दिव्य रूपात प्रगट झाल्यानंतर मातेनं सांगितलं, जा आता दोघंही सुखाने संसार करा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, हा जन्म पुनर्जन्म आहे, हा जन्म दिव्य जन्म आहे, यासाठी आम्ही हा जन्म संसार करण्यासाठी घालवणार नाही. कृपया मार्कंडेय महामुनी सांगतात, तिच्याकडे जर पातिव्रत धर्माचं पुण्य नसतं, मागील जन्माच्या शिव उपासनेचं पुण्य नसतं, तर तिने आपल्या पतीचा उद्धार करू शकली नसती. म्हणून एक सूत्र मार्कंडेय महामुनी सांगतात, पुण्य पाहिजे नशिबाला, पाठीशी पुण्य पाहिजे. पुत्राकडे पुण्य असेल तो माता पित्यांचा उद्धार करू शकतो, पित्याकडे पुण्य असेल तर तो पुत्रांचा उद्धार करू शकतो, पत्नीकडे पुण्य असेल तर पतीचा उद्धार करू शकतो. अशा प्रकारे पुण्ययोग हा दैवयोग आहे. म्हणून पुण्याशिवाय कुठली योग्य गती प्राप्त होत नाही. अशा प्रकारे शिव महापुराण कथेचे हे 2 कथाभाव आणि सांगितले. म्हणून श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर, हे मार्कंडेया,
मार्कंडेय मुनींनी सांगितलं की हे शिवमहापुराण कथेच्या श्रवणाचं फल आहे. पुढील प्रसंग ऐका. मार्कंडेय महामुनी सांगतात, एक लक्षात ठेवा, या मृत्यूलोकामध्ये, या जगामध्ये जे जे प्राणीमात्र म्हणून जन्माला आले ते सर्व जीव आहे. पशु पशवाधिक मानव स्त्री पुरुष आपण जीव आहोत. आपल्याला शिव व्हायचं आहे. शिव होण्यासाठी आणि ईश्वराकडे जायचं आहे. एकापासूनही अवघे झाले. शिवाचे शक्तीच्या नेत्रातून प्रगट झालेले शिव, दुसरा अवतार शंकर. नंतर भगवान शिवांनी भगवान ब्रह्मदेवांची आणि विष्णूंची परीक्षा घेतली आणि त्यांना उत्पत्ती खातं दिलं. भगवान ब्रह्मदेवाला उत्पत्ती खातं दिलं, भगवान विष्णूंना प्रतिपालन खातं दिलं आणि पुन्हा आपल्याच ध्येयातून, जसं आपल्याच ध्येयातून उजव्या बाहूतून विष्णूचं अवतरण, जसं आपल्याच ध्येयातून डाव्या बाहूतून ब्रह्माचं अवतरण, तसंच पुन्हा उत्पत्ती खातं ब्रह्मदेवाकडे देऊन, प्रतिपालन खातं विष्णूकडे देऊन आपल्याच ध्येयातून दुसरा एक देह निर्माण केला. त्यांचं नाव महेश. भगवान शिवांचा हा तिसरा अवतार. शिव, शंकर आणि महेश. मग जे खातं दोघांकडे दिलं, तिसरं खातं दंड करणं, शासन करणं, नाश करणं, संपवणं, हे खातं या महेश या खात्याकडे दिलं. नंतर चौथा अवतार महेश्वर. चौथा अवतार महेश्वर अवतार घेतला. महेश्वर अवतार कशासाठी घेतला? या ब्रह्मा विष्णू महेशांना उत्पत्ती प्रतिपालन संहार कार्यामध्ये जर काही अडचणी आल्या तर त्यांची हाक ऐकण्यासाठी, ते कार्यपूर्तीसाठी हा महेश्वर अवतार घेतला. महेश्वर शब्दाचा अर्थ महीचा ईश्वर. मही, पृथ्वी, लोकलोकांतर यामध्ये न्यूनता कुठं भासली तर ती पूर्ण करण्यासाठी महेश्वर अवतार घेतला. पुढील प्रसंग अशा प्रकारे भगवान शिवांचे आत्तापर्यंत आपण 4 अवतार पाहिले. पुढील प्रसंग पंचमुखी महादेव. पंचमुखी महादेव, या पंचमुखी महादेवांचा अवतार महिमा आपण पाहू. पंचमुखी महादेव, अष्टमूर्ती महादेव, एकादश रुद्र, अशा प्रकारे पंचमुखी महादेव कोणते? पहिला सद्योजात अवतार, दुसरा वामदेव अवतार, तिसरा तत्पुरुष अवतार, चौथा अघोर अवतार आणि 5वा ईशान्य अवतार. हे पंचमुखी महादेव. पंच अवतारांची नावं मी आपल्याला सांगितली. अगोदरचे 4 आणि हे 5, 5 आणि 4 9 अवतारांची कथा आपण श्रवण केली. पुढील अष्टमूर्ती महादेव, भगवान शिवांचा अष्टमूर्ती महादेव. 8 दुने 16 अवतारांची कथा आपण श्रवण करत आहोत. अष्टमूर्ती महादेवातला पहिला अवतार शर्व, दुसरा अवतार भव, तिसरा अवतार उग्र, चौथा अवतार भीम, 5वा अवतार पशुपती, 6वा अवतार ईशप्रभा, 7वा अवतार महादेव, 8वा अवतार रुद्रावतार आणि अर्धनारी नटेश्वर. अशा प्रकारे 8 दुने 16 अवतारांची कथा आपण श्रवण केली. म्हणून शिव, शंकर, महेश, विष्णू, ब्रह्मा, पंचमुखी महादेव, अष्टमूर्ती महादेव, अशा प्रकारे आपण या अवतारांचं चिंतन केलं. पुढील प्रसंग आपण दुपारच्या कथेमध्ये सत्रात पाहू.